गरजूला आर्थिक मदत करणे रिक्षाचालकाला चांगलेच महागात पडले। त्यांनी रिक्षाचालकावर थेट कोयत्याने हल्ला चढवीत त्याला जखमी केले आणि घटनास्थळावरून पलायन केले। ही घटना बुधवारी सकाळी 9:30 वाजता शहरातील शामराव नगर येथे घडली। प्रशांत सदाशिव अडसुळे वय वर्ष 49 राहणार विजयनगर पर्ल हॉटेलच्या समोर अडसुळे वस्ती सांगली असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे। या घटनेची माहिती अशी की रिक्षाचालक प्रशांत अडसुळे यांच्या रिक्षात बसलेल्या संशयित प्रतीक जाधव याने अडसुळे यांच्याकडे घरभाडे भरण्यासाठी 2000 रुपयांची मागणी केली। त्या बदल्यात लगेच ऑनलाईन तेवढेच पैसे पाठवतो असंही संशयित जाधव यांनी म्हटलं। त्यानंतर संशयिताने अडसुळे यांच्या मोबाईलवर 2000 रुपये पाठवले, मात्र ते त्यांना मिळाले नाहीत। अडसुळे यांनी जाधव यांना सदर पैसे मिळाले नसल्याचे सांगितले। यावेळी जाधव यांनी समजा पैसे आले नसतील तर माझ्या मित्राचा मोबाईल तुमच्याकडे ठेवून द्या, पण मला पैसे द्या असे सांगितले। फिर्यादी अडसुळे यांनी संशयित जाधव याच्या मित्राचा मोबाईल ठेवून त्यास रोख 2000 रुपये दिले। यानंतर थोड्याच वेळात प्रतीक जाधव हा अडसुळे यांच्याकडे आला आणि त्याने मोबाईलची मागणी केली। अडसुळे यांनी त्याच्याकडे 2000 रुपये मागितले असता त्याने मी तुला पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर असा दम दिला। त्यानंतर जाधव यांनी त्याच्याकडील कोयता काढून अडसुळे यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला। फिर्यादी अडसुळे यांनी कोयत्याचा वार उजव्या हाताने अडवला, मात्र हाताच्या मध्यभागी कोयत्याचा वार झाल्याने हाताला दुखापत झाली आहे। त्यानंतर हल्लेखोर संशयित प्रतीक जाधव घटनास्थळावरून पसार झाला। सांगली शहर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।